आज आपण स्किनची माहिती बघणार आहोत। आपल्या ब्युटिशियनला स्किनवर सगळ्यात जास्त काम करायचे असते। मग स्किनचं जर नॉलेज असेल तर ब्युटिशियनला स्किनवर काम करायला जास्त प्रॉब्लेम येत नाही। तर स्किनचे जे प्रकार आहेत ते आज आपण बघणार आहोत। तर स्किनचे एकूण 8 प्रकार पडतात। सगळ्यात पहिला प्रकार आहे ड्राय स्किन। आता ड्राय स्किन म्हणजे काय? कोरडी त्वचा। कोरडी त्वचा म्हणजे काय? एकदम म्हणजे त्याला पाण्याचं प्रमाण आणि तेलाचं प्रमाण कमी असलेले त्वचा म्हणजे काय? ड्राय स्किन। जी उरल्यासारखी दिसते ती अशी स्किन म्हणजे कोणती? ड्राय स्किन। त्याच्यानंतर नॉर्मल स्किन, ज्या स्किन मध्ये ऑइलचं पण प्रमाण जास्त नाही आणि ड्राय स्किनचंही प्रमाण जास्त नाही, ती कोणती स्किन? नॉर्मल स्किन। त्याच्यानंतर येते ती ऑइली स्किन, ज्या स्किन मध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं ती स्किन म्हणजे कोणती? ऑइली स्किन। त्याच्यानंतर कॉम्बिनेशनल स्किन म्हणजे काय होतं? जे आपला जो टी झोन आहे, टी झोन मध्ये जर ऑइल जास्त येत असेल तर ती कॉम्बिनेशनल स्किन असते। त्याच्यानंतर सेन्सिटिव्ह स्किन, ज्या स्किनला टच जरी केला तरी त्या स्किनला रॅश येतात किंवा ॲब्रोच जरी केली किंवा तिला खरचटल्यासारखं जरी झालं तरी ती स्किन लाल होते, अशी स्किन म्हणजे सेन्सिटिव्ह स्किन। त्याच्यानंतर येते सेलो स्किन। सेलो स्किन म्हणजे सुरकुत्या पडलेली स्किन, ज्या स्किनला 29, 30, 35 वयाच्या नंतर सुरकुत्या पडलेल्या असती अशी स्किन म्हणजे सेलो स्किन। त्याच्यानंतर येते ती मॅच्युअर्ड स्किन। मॅच्युअर्ड स्किन म्हणजे आफ्टर 35च्या पुढची स्किन म्हणजे मॅच्युअर्ड स्किन म्हणजे एजंट स्किन। ज्यांचं वय 35-40च्या पुढे असतं त्यांना मॅच्युअर्ड स्किनचं प्रमाण जास्त असतं। त्याच्यानंतर डिहायड्रेटेड स्किन, ज्या स्किन मध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं म्हणजे डिहायड्रेटेड स्किन। अशा प्रकारे आपले स्किनचे एकूण 8 प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे तो ड्राय स्किन, त्याच्यानंतर नॉर्मल स्किन, ऑइली स्किन, कॉम्बिनेशनल स्किन, सेन्सिटिव्ह स्किन, सेलो स्किन, मॅच्युअर्ड स्किन आणि डिहायड्रेटेड स्किन। ह्या स्किनचं जर आपल्याला नॉलेज असलं तर आपल्याला कोणतीही ट्रीटमेंट करायला जास्त अवघड जात नाही। त्याच्यासाठी ह्या स्किनचं आधी आपल्याला नॉलेज घेणं महत्वाचं आहे। चला तर फ्रेंड्स, असं अजून नवीन नवीन नॉलेज तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।